मला वाटतं हेच संस्कार सन्मान्य राणे साहेबांनी आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना दिलेले आहेत की दिलेला शब्द पाळणं आणि आपल्या सगळ्यांचा विश्वास जिंकणं हेच संस्कार आमच्या सगळ्यांवर असल्यामुळे आम्ही अशा पद्धतीचं कार्य आज समाजामध्ये करतोय। आज आपला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे आणि आजच्या नंतर इथला पुढचा जो प्रवास आहे आपण एक विकासाचा दृष्टिकोन ठेवून आपण सगळेजण पुढे निश्चित पद्धतीने जाऊ। जसं आपण हक्काने पहिलं आम्हाला काम सांगितलं आणि ते काम आम्ही पूर्ण केलं, तसंच आपल्या येणाऱ्या कुठल्याही मागण्या आहेत आपल्याकडे अजूनही मागण्या असतील, आपल्या डोक्यामध्ये काही कामं असतील तर आपण माझ्याकडे हक्काने त्या द्यावात। मी आपल्याला विश्वास देतो येणाऱ्या 4 जूनला आचारसंहिता संपेल आणि मग संपल्यानंतर आपल्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी आणि शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने इकडे पूर्ण करतो। दुसऱ्या बाजूला हाही विचार करा की तुमच्या विचाराचा आमदार, तुमच्या विचाराचे सरपंच असल्यानंतर अगर तुमच्या एवढी ताकदीने कामं होत असतील तर त्यात आमच्या बरोबर आपल्याच विचाराचा भारतीय जनता पक्ष विचाराचा खासदार अगर निवडून आणला तर ह्याच्यापेक्षाही दुपटीने कामं तुमची संधी आपल्याला या 7 मेला आपल्याला होत आहे। आणि उमेदवार तुम्हाला माहिती आहे इकडे तिकडे कोण आहे, ज्या नावाने आणि ज्यांच्यामुळे आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते घडले। कोकणचे भाग्य विधाते म्हणून ज्यांना आपण पाहतो आणि कोकण म्हणजे राणेसाहेब आणि राणेसाहेब म्हणजे कोकण, हे जे समीकरण आज जगामध्ये सगळीकडे पोचलेलं आहे। आज जगाच्या पाठीवर कोणीही सिंधुदुर्ग म्हटलं, कणकोली म्हटलं तर लगेच बोलतं राणेसाहेबांचा जिल्हा आहे का। तर अशा पद्धतीची जी ओळख ज्या व्यक्तीमुळे आपल्या सगळ्यांना मिळाली तेच आपले उमेदवार म्हणून आपल्या समोर आहेत। म्हणून तुम्ही विकासाच्या दृष्टिकोनात अगर समोर ठेवलं तर आपल्या समोर एक सुवर्ण संधी आहे की आपल्याला आमदारांच्याच पक्षाचा आणि आमदारांना ज्यांनी घडवलं, आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना ज्यांनी घडवलं तेच खासदार म्हणून आपल्याला या लाभणार आहेत, त्यांनाच मतदान करण्याची संधी आपल्याला येणाऱ्या 7 तारखेला मिळणार आहे। म्हणून आज जसं आपण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात, मी एक तुम्हाला विश्वास देतो विकासाची तुम्ही कुठलीच चिंता करू नका। विकास होणारच आहे आणि तुम्हाला अपेक्षेपेक्षाही दुपटी गतीने विकास इथे या निश्चित पद्धतीने आम्ही आणू। फक्त तुम्ही सगळेजण एक गट्टा एक आवाजाने आपण येणाऱ्या 7 मेला मोठ्या संख्येने अगर आपण सगळीकडे गेलात आणि तुमचा हा अनुभव लोकांसमोर ठेवा। तुम्ही सांगा बघा आम्ही काम सांगितलं, आमचं काम पूर्ण केलं, नंतर आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये गेलो, असं क्वचितच होतं। म्हणून तुम्ही हा तुमचा नजरेसमोर आलेला अनुभव तुम्ही लोकांना सांगा। तुम्ही लोकांना सांगा की आम्ही जसं त्यांच्यावर विश्वास ठेवला तसं तुम्हीही विश्वास ठेवा, आपली कामं निश्चित पद्धतीने होतील असा विश्वास निर्माण करण्याचं काम तुम्ही सगळ्या जणांनी करावं एवढी विनंती या निमित्ताने मी आपल्याला करतो। परत एकदा आपले भारतीय जनता पक्ष म्हणून आपल्या सगळ्यांचा आपल्यामधला संवाद हा फार महत्वाचा आहे। आज बघा मी असो, आपल्या सरपंच सगळेजण आमच्यामध्ये अतिशय उत्तम संवाद आहे। कुठल्याही कामाची अपेक्षा असते ते माझ्याकडे येतात आणि मी काम पूर्ण करतो। तसंच ह्यापुढे तुमच्यामध्ये माझ्यामध्ये असलेला संवाद हा फार महत्वाचा आहे। कोण आमचे कुठलेही पदाधिकारी कुठेही व्यस्त असतील तर त्याच्यासाठी थांबू नका, तुम्ही स्वतः माझ्याकडे यायचं, संपर्क साधायचा, मला सांगायचं नितेशजी मी अशा पद्धतीने वाडीतून आलेलो आहे, मला तुमच्या एवढी निधी लागणार, हा प्रश्न माझा सुटला पाहिजे। त्या पद्धतीचं विश्वासाचं आणि संवादाचं नातं तुमच्या आणि माझ्यामध्ये असलं पाहिजे।